आपल्या देशात आंबेडकर 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 हे असं म्हणण्याची फॅशन झालेली आहे आणि इतक्या वेळेत जर आपण परमेश्वराचं नाव घेतलं असतं तर आपल्याला स्वर्गप्राप्ती झाली असती, असं प्रतिपादन देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी लोकसभेमध्ये केले। या एका सेंटेन्सनंतर वाक्यानंतर संपूर्ण देशात एक गदारोळ उडाला। एका अर्थाने हा बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानच आहेत। जे विश्वरत्न आहेत त्या विश्वरत्नाच्या संदर्भात असे शब्द वापरून किंवा असा शब्दांचा वापर करून एका अर्थाने त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाने व विरोधकांनी केला। त्याच वेळेला भारतीय जनता पक्ष व त्यांचे साथीदार मात्र काँग्रेसनेच बाबासाहेबांचा खूप मोठ्या प्रमाणात अपमान केला असा आरोप करून त्याचं पर्यावरण आंदोलनात झालं। संसदेच्या पायऱ्यांवर काय घडलं हा इतिहास तुम्हाला काल परवाचा माहिती आहे, त्यात मी पडत नाही। माझा मुद्दा हा आहे की बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान खरोखर काँग्रेसने केला का, तत्कालीन काळात काय परिस्थिती होती या संदर्भात काँग्रेसने केलेली भूमिका किंवा बाबासाहेबांची असलेली भूमिका ही एकमेकांना पूरक होती, विरोधक होती की काँग्रेसने बाबासाहेबांचा खरोखर अपमान केला, या मुद्द्यावर मी आपल्यासमोर आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा। या खाली व्हिडिओ खाली हा मुद्दा तुम्हाला आवडला तरी नाही आवडलेला असला तरी सुद्धा त्याखाली तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका आणि इतरांना शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर आरोप केला आहे की संविधान सभेतून बाबासाहेबांची जी सीट होती ती तुम्ही बाद केली किंवा बाबासाहेबांना तुम्ही संविधान सभेतून हरवलं, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे। परंतु तत्कालीन काळात जर आपण गेलो, ज्या वेळेला संविधान सभेची निर्मिती झाली आणि त्याची निवडणूक झाली, बाबासाहेब हे पूर्व बंगालमधून उभे होते। तत्कालीन काळामध्ये भारत आणि बांगलादेश यांची फाळणी झाली आणि बांगलादेशमध्ये पूर्व बंगालचा हा भाग बांगलादेशमध्ये गेल्याने त्या ठिकाणची जी जागा होती बाबासाहेबांची ती जागा ही बाद झाली। मात्र त्याच काळामध्ये बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व हे संविधान सभेत असावं म्हणून महाराष्ट्रातून कोणतंही बहुमत नसताना बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर पाठवण्याचं काम करण्यात आलं आणि याच्यामागे पाठिंबा जो होता तो काँग्रेसचा होता हे जगजाहीर आहे। म्हणून काँग्रेसने बाबासाहेबांची सीट बाद केली किंवा त्यांना संविधान सभेवर हरवलं हे म्हणणं क्रमशः काही अंशी तरी असत्य आहे, यात दुमत नाही। त्याच काळामध्ये महात्मा गांधीजी यांनी संविधान कोणी लिहावं या संदर्भात एक चर्चा नेहरू आणि पटेलांशी तत्कालीन काळात केली होती आणि या चर्चेद्वारे त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या व्यक्तीने संघर्ष केला असेल, खरोखर सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्याने या भारतातील अडीअडचणी समस्या दलित सर्वसामान्यांपासून तर बहुजनांपर्यंत पाहिल्या असतील, अशा व्यक्तीने हे संविधान लिहावं अशी माझी इच्छा आहे। यावरून बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं विद्वान आणि विद्वत्ता असलेलं व्यक्तिमत्व संविधान सभेवर असावं आणि संविधान लिखाण त्यांच्या हातून व्हावं अशी अपेक्षा गांधीजींनी व्यक्त केली होती का, असा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। विशेषतः मित्रांनो, जो पुढचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत त्यांना काँग्रेसने नेहरू हे पंतप्रधान असताना राजीनामा द्यायला भाग पाडला, हा जो एक मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा, अतिशय गंभीर असा मुद्दा आहे। ज्यावेळेस पंडित नेहरू यांच्या नेतृत्वातील संयुक्त सरकार होतं त्यावेळेला 11 एप्रिल 1947 रोजी कायदा मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेमध्ये हिंदू कोड बिल हे एक विधेयक सादर केलं। या हिंदू कोड बिलामध्ये विविध अशा विकासाच्या सामाजिक वैचारिक दृष्टिकोनातून उत्थानाच्या म्हणजे ज्यांना आपण क्रांती म्हणू असे विचार त्या विधेयकामध्ये मांडलेले होते। परंतु त्या काळामध्ये RSS अर्थातच भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था जिला आपण म्हणतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोघा संघटनेंनी या गोष्टीला विरोध केला। या कोड बिलामध्ये हिंदू कोड बिलामध्ये महिलांना अधिक अधिकार देण्यात आले होते, त्यांच्या वारसांना अधिकार देण्यात आले होते आणि हे हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे असा प्रचार, असं म्हणण्यापेक्षा असा अपप्रचार तत्कालीन काळात RSS अर्थातच आजचे विद्यमान भाजप आणि
हिंदू महासभेने केला आणि म्हणून याचा निषेध म्हणून 19 डिसेंबर 1949 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान, अजून एक गोष्ट यामागे मी सांगू इच्छितो की पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हिंदू कोड बिलाला विरोध त्या काळात नव्हता. तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हे जाळण्यात आले. मित्रांनो, मुद्दा एक लक्षात घ्या. इतिहासकार आहेत रामचंद्र गुहा यांनी त्या काळामध्ये लिहिलेलं इंडिया आफ्टर गांधी नावाच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच की काँग्रेसचा विरोध हा बाबासाहेबांना असेलही कदाचित, पण तो इतक्या टोकाचा नव्हता की त्यांचे पुतळे जाळले जातील. परंतु त्यांचा पुतळा जाळण्याचं काम हे तत्कालीन काळात कोणी केलं याचं उत्तर तुम्ही जर शोधलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांचा विरोध कोणी केला. पुढचा मुद्दा आपण घेऊया की 1952ला जी लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याचं काम हे काँग्रेसने केलं आणि त्यांचा अपमान केला. या मुद्द्यावर मी काही अंशी अतिशय मान्य आहे आणि सत्य आहे की काँग्रेसनेच बाबासाहेबांचा पराभव त्या काळामध्ये लोकसभेला केलेला होता. 1951 पासून सुरू झालेली, काहीतरी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू झालेली निवडणुकीची प्रक्रिया ही 52पर्यंत चाललेली होती. पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमधून उभे होते. पण तत्कालीन काळामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या 6 महिन्याआधीच जाहीर केलेलं होतं की बाबासाहेबांनी जर निवडणूक लढवली तर ते काँग्रेस पक्षाकडून जर लढवली तर त्यांच्या विरोधात उमेदवार राहणार नाही. पण मुद्दा असा होता, बाबासाहेब यांचं सिद्धांत आणि विचार हे आपले ठाम होते. त्यामुळे त्यांची जी पार्टी होती शेड्यूल कास्ट फेडरेशन, याद्वारे ते उभे राहिले. तत्कालीन काळामध्ये म्हणजे 1952च्या काळामध्ये मुंबई प्रोव्हिन्स म्हणजे ज्याला तत्कालीन मुंबईच्या प्रांताचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असं म्हटलं जात होतं, ते होते बीजी खेर यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती की जर बाबासाहेबांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली तर उमेदवार द्यायचा नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि सोशलिस्ट पार्टी अर्थातच समाजवादी पार्टी यांच्याशी त्यांचं अलायन्स हे झालेलं होतं. कारण काँग्रेस या प्रसंगी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती की सका पाटील जे काँग्रेसचे नेते होते त्यांचा समाजवाद्यांना विरोध होता आणि बाबासाहेबांची युती ही समाजवादी सोबत असल्याने त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आला आणि बाबासाहेबांचा पराभव झाला. परंतु बाबासाहेबांचा पराभव झाला त्याऐवजी ही एक जागा काँग्रेसने जर बाबासाहेबांसाठी सोडली असती तर कदाचित तो अपमान खरोखर झाला नसता. त्यामुळे बाबासाहेबांचा काँग्रेसने अपमान केला नाही असं मी म्हणत नाही. काँग्रेसने त्या काळात मोठेपणा ठेवून ती जागा बाबासाहेबांना सोडलीच पाहिजे होती, कारण असं माझं स्पष्ट मत आहे. तर मित्रांनो, संविधान बनवताना मी तुम्हाला सांगितलं की जसे बाबासाहेबांच्या बाबतीत गांधीजींचे विचार हे सकारात्मक होते, तसेच मात्र या निवडणुकीच्या बाबतीतही त्यांचे विचार हे सकारात्मक असते तर कदाचित हा प्रश्न थोडासा वेगळा झाला असता. अजून दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच्यानंतर लगेच काही कालावधीमध्येच पोटनिवडणूक झाली एक. त्या पोटनिवडणुकीतही बाबासाहेबांचा पराभव करण्यात आला, तोही काँग्रेसनेच केला. मात्र एक गोष्ट त्याच्यानंतरची लक्षात घ्या की 1952च्याच त्या दरम्यानच्या काळातली ही गोष्ट आहे की ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक आली त्यावेळेला विधानसभेमध्ये फक्त एकमेव आमदार शेड्यूल कास्ट फेडरेशनचे होते. असं असताना सुद्धा बाबासाहेबांना राज्यसभेवर पाठवण्याचं काम काँग्रेसने केलं होतं, कारण त्यावेळेला सत्ता फक्त काँग्रेसचीच आणि पूर्ण बहुमत काँग्रेसकडेच होतं. त्यामुळे बाबासाहेबांचा जो पराभव केला होता काँग्रेसने, एका अर्थाने तो भरण्याचं काम थोडक्यात का होईना हे काँग्रेसने केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण मित्रांनो, थोडंसं आता विद्यमानच्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळात येऊ की 1960च्या दशकामध्ये ज्या वेळेला भारताच्या संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांच्या मोठ्या प्रतिमा ह्या प्रथमदर्शनी लावण्यात आलेल्या होत्या. जरा आज म्हणजे विद्यमान काळात जी नवीन संसद मागच्या वर्षीच देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला समर्पित केली, त्या संसदेत जाऊन बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजींची प्रतिमा कुठे आहे, त्यावरून त्यांचं प्रेम किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. हा एकदम तुमचा अभ्यासाचा मुद्दा आहे.
त्याचबरोबर अजून एक माझ्या मुद्दा लक्षात आला की 2013-14ला काँग्रेसचं सरकार होतं. त्या काळात बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीतलं जे घर होतं त्या घराचे स्मारक करावे याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट त्याच काळात देण्यात आलेला होता आणि तो कॉन्ट्रॅक्ट CPWD या कंपनीला देण्यात आलेला होता की ज्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगेल की काँग्रेसने बाबासाहेबांना दुय्यम वागणूक दिली यात दुमत नाही. यात अजून एक मुद्दा असं सांगता येईल की जेव्हा भारतरत्न देण्याचा पुरस्कार देण्याचा प्रश्न आला त्यावेळेला काँग्रेसने त्यांना हा पुरस्कार दिला नाही. अर्थातच देशाचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असताना त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. म्हणजेच की काँग्रेसने विरोध केला नाही असं नाही, पण त्यांनी त्यांना दुय्यमही वागणूक दिली असे असताना पण त्यांचा टोकाचा इतका विरोध नव्हता की त्यांचे पुतळे जाळता येतील. म्हणजेच की भारतीय जनता पक्ष एका बाजूने बाबासाहेबांची प्रतिमा संसदेत त्यांची जागा बदलवतं आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचा सन्मान आम्हीच कसं करतो हे सांगत असेल तर मग मात्र हे पुतना मावशीचं प्रेम आहे का असा मुद्दा आपल्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. तर म्हणून मित्रांनो, ही एक म्हणजे ज्या वेळेसपासून हिंदू महासभा असेल किंवा RSS असेल त्या काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना किती मानतात हा एक वादाचा मुद्दा आहे. जे संविधान निर्माण करण्यात आलं ते संविधान त्याच्यामध्ये आत्माच नाही किंवा त्याच्यामध्ये किती कमतरता आहे असे मुद्दे RSS कडून अनेकदा उपस्थित करण्यात आलेले आहेत. हे इतिहासात पुरावे आहेत. आणि भारतीय जनता पक्षाने आज जे मोठ्या प्रमाणात काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला हा जो प्रचार करायला सुरुवात केलेली आहे याला मात्र सर्वसामान्य जनतेच्या मनात पूर्णपणे जागा निर्माण होत नाही. कारण ज्यांनी पुतळे जाळले ते खरे विरोधक, ज्यांनी पुतळे जाळले तेच बाबासाहेबांना आज वंदन करत आहेत अशी जर भूमिका समोर येत असेल तर सर्वसामान्य जनता, आंबेडकरी जनता, बहुजन आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनी ज्यांना ज्यांना हा संविधान अर्पण केला आणि आम्ही भारताचे लोक असं सांगून या देशाच्या उन्नतीसाठी जे कार्य केलं त्या मानणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून जाता जाता एक सांगेल की अमितजी शहा, तुम्ही म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर 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 म्हणणं या देशात फॅशन आहे, तर मी म्हणेल आंबेडकर 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 हे आमच्यासाठी पॅशन आहे. आणि एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने या संपूर्ण भारत देशाचे वैचारिक जनक आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून जरी ईश्वराचं परमेश्वराचं नाव घेऊन आपल्याला स्वर्गात जागा भेटली असती तरी बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रचून या संविधानातल्या रस्ता साफ करणारा सर्वसामान्य व्यक्ती आणि देशाच्या राष्ट्रपती या सर्वांना समान संधी समान हक्क दिले आणि त्यामुळे या पृथ्वीवर या भारतभूमीवरच त्यांनी स्वर्गाची प्रतिमा या देशातल्या नागरिकांसाठी उभी केली. म्हणून या विश्वरत्नाला मी नमन करतो. हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.